नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही असे प्रश्न आहेत की जे श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जरूर विचारले जातील. ठीक आहे, काल कृपाशंकर सिंगनी गफलतीत म्हणा किंवा जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे, कारण मराठी टक्का तसाही कमी झालाय. तो आता 45% 32-35% आलाय. आणि सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची मतं निर्णायकी आहेत. त्यामुळे जो व्यक्ती या राज्याचा माजी गृहराज्यमंत्री राहिलेला आहे आणि ज्याला त्याच कारणामुळं खरं तर भारतीय जनता पार्टीने कृपाशंकर सिंगवरती किती आरोप केले, तर त्या व्यक्तीला भाजप जसं इतर मंडळींना घेऊन त्यांना गंगेत आपल्या पवित्र करतं, त्याप्रमाणे कृपाशंकर सिंग यांना घेतलं, ते पवित्र झाले. पण त्यांनी जास्तीत जास्त उत्तर भारतीयांना निवडून आणून मुंबईचा महापौर आपण करू आणि करायला हवा असं म्हटलं. त्याच्यानंतर वाद झाला. दोन्ही ठाकरे बंधूंच्या सैनिकांनी त्याच्यावरती बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याला आज निलेश राणे यांनी प्रतिवाद केलाय. आणि म्हणून मी म्हटलं की मुंबईमध्ये दोनच गोष्टी होणार आहेत, एक तर मराठी मानुष्य विरुद्ध हिंदुत्व, आणि ते हळूहळू सुरू झालंय. प्रश्न काय होता, तर काल कृपाशंकर सिंग यांनी जे म्हटलं की मुंबईचा महापौर हा जास्तीत जास्त आपले म्हणजे हिंदी भाषिक नगरसेवक निवडून आणून आपला करायला हवा, तर त्याला प्रतिवाद करत असताना खरं तर आशिष शेलार की जे मुंबई भाजपचे पूर्वीचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी घोषित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे विजयी झाल्यानंतर मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. हे जाहीर केल्यानंतर आता असं दिसतं आहे की मराठी माणसाच्या मुद्द्यावरती राज ठाकरे यांनी जे 3 मुद्दे मांडले कार्यकर्त्यांशी बोलत असताना, तर त्या 3 मुद्द्यामध्ये महत्वाची बाब काय, एक श्री नरेंद्र मोदी, दुसरा ईव्हीएम आणि तिसरा मराठी माणसाचा टक्का. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन, कारण मी आज राज ठाकरेंच्या गोठातल्या काही मंडळींशी बोललो, शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे त्यांच्या दोघांच्या संयुक्त जाहीरनाम्यावरती. आणि तो जो काही वचननामा असेल ते, तर त्या वचननाम्यामध्ये हिंदुत्व हा मुद्दा कमी असेल. मी जे काल विश्लेषण केलं ते हिंदुत्वाला जवळपास बगल दिल्यासारखी स्थिती आहे. आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरती आणतील, कारण हे तेच उद्धव ठाकरे आहेत की ज्यांनी मी मुंबईकर सारखी मोठी कॅम्पेन केली होती, की ज्या कॅम्पेनमुळे उत्तर भारतीय आपल्याबरोबर जोडले जातील आणि शिवसेनेचा पट अधिक विस्तारेल असं वाटलं होतं. छटपूजा पण शिवसेनेने केली. तर आता हा मुद्दा भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचा असणार आहे. आणि म्हणून एक रणनीती अशी पण आहे की जिथे ठाकरे बंधूंचे मराठी बहुल भागामधले उमेदवार आहेत, त्या ठिकाणी ते प्रयत्न करतील की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकात अधिक उमेदवार असतील. पण काउंटर आर्ग्युमेंट काय आहे, तर बुरखाधारी एखादी व्यक्ती ही महापौर झाली तर तुम्हाला चालेल का? राणेंनी, मंत्र्यांनी हा प्रश्न विचारला आहे. आणि तो प्रश्न हा पुढच्या संघर्षाची नांदी आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी काही मुस्लिम सदस्यांना आपल्या पक्षातनं उमेदवारी दिली आहे. ती फक्त तिथेच दिली असं नाहीये, तर काही इतर भागामध्ये पण ती दिली आहे. तर हा मुद्दा आहे भाजपसाठी. तुम्हाला आठवत असेल तर जिथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जंगी सभा व्हायच्या, त्या ठिकाणी नवहिंदुत्ववादी, कारण राज ठाकरेंनी तेव्हा नवीन हिंदू हृदय सम्राट अशी भूमिका घेतली होती, जेव्हा त्यांनी भोंग्यांच्या विरोधामधलं पहिलं मोठं आंदोलन, एक कोविड नंतरचं ते पहिलं आंदोलन होतं की ज्याच्यावरून मोठा गदारोळ झाला. राज ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी नोटीस बजावली. पण त्याच मैदानावरती राज ठाकरे यांची विक्रमी सभा झाली. आणि त्या सभेच्या आधी आणि त्यानंतर राज ठाकरे यांचा एक असा फोटो बॅनरवरती झळकत होता, ज्या फोटोमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब जसं भगवी शाल पांघरायचे तशी शाल पांघरली होती आणि शब्द होता त्या बॅनरवरती, नवहिंदुत्व किंवा नवीन हिंदू हृदय सम्राट. अर्थात ते भाजपच्या मंडळींना आवडलं नव्हतं आणि म्हणून भाजपच्या वतीनं लगोलग खुलासा करण्यात आला की एकच हिंदू हृदय सम्राट आहेत आणि ते होते दिवंगत बाळासाहेब ठाकरे. आणि अर्थात नवीन हिंदू हृदय सम्राट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते श्री नरेंद्र मोदी. सो मुंबईची बॅटल लाईन आता क्लिअर झाली. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती असे जे फुलटॉस मिळतील त्याला अधिकात अधिक ठाकरे बंधू खेळतील आणि त्याला काउंटर म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दलचे प्रश्न विचारले जातील. ती लाईन आज सेट केली नितेश राणे यांनी. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वतीनं तो मराठी माणसाचा मुद्दा विचारला जातो आहे. आणखीन काही प्रश्न विचारले जाते आणि त्याला काउंटर म्हणूनच दैनिक सामनातला परवाच्या दिवशीचा अग्रलेख जर आपण बघितला, तर तुम्ही कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणारे, अशी ती लाईन आहे. ती आजची नाहीये. जेव्हा 2019 साली महाविकास आघाडीचा प्रयोग झाला
तेव्हा काळ्या टोपीवाल्यांचं हिंदुत्वापेक्षा आमचं हिंदुत्व चांगलं आहे, आमचं हिंदुत्व हे कोणाच्या विरोधातलं नाहीये, ते सर्वंकष असं हिंदुत्व आहे, अशी एक मांडणी श्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु त्यांच्या ह्या मांडणीला हिंदुत्ववादी मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला असं वाटलं नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या खुबीनं निवडणुका लढल्या आणि छत्रपती संभाजीनगरसह म्हणजे तिथल्या लोकसभेसह कोणत्याही इतर आपल्या सहकारी पक्षाला जसं यश मिळालं नाही, तसं ते लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवून दाखवलं. त्याचं मुख्य कारण हेच होतं की बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो काही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेला नाही. इनफॅक्ट 2 राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांची एकमेकांची मतं ट्रान्सफर होताना आपल्याला दिसतात, ती भाजप आणि शिवसेना आहे. पण मग उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठला मतदार आलाय? तो नव मतदार आहे, जी गोष्ट काँग्रेसने ओळखली. म्हणजे हर्षवर्धन सपकाळांशी बोलताना मला हे जाणवतं की सपकाळांचा वैचारिक पाया जेवढा चांगला आहे, कारण प्रकाश आंबेडकरांची परवाच्या दिवशी मी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना हे विचारलं की 2006 साली महाराष्ट्र जिथं उभा होता, म्हणजे सेक्युलर मतं एकीकडं आणि हिंदुत्ववादी मतं एकीकडं, तशीच ती पुनर्मांडणी होताना दिसते आहे. आता तो भाग असा आहे की जो नव मतदार त्यांच्याकडे आलाय उद्धव ठाकरे यांच्याकडं, त्याला पुढं घेऊनच उद्धव ठाकरे यांना राजकारण करायचंय आणि त्या राजकारणामध्ये जास्तीत जास्त हानी उद्धव ठाकरे यांना कशी पोहोचवता येईल असा प्रयत्न आहे. मला असं कळलं की येत्या 11 की 13 तारखेला जैन धर्मियांच्या एका कार्यक्रमाच्या निमित्त देशाचे पंतप्रधान मुंबईत येत आहेत. आता हे त्यांना ओळखलंय, जे भागानगर आहे म्हणजे हैदराबाद, त्या भागानगरमध्ये अमित शहा आणि देशाच्या पंतप्रधानांनी सभा घेतल्या होत्या आणि जिथे 50 नगरसेवक निवडून आणले होते. कोणतीही निवडणूक भारतीय जनता पार्टी हलक्यात घेत नाही. पण हा जो 13 किंवा 11 तारखेचा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये भले तो जैन धर्मियांचा असेल, पण प्रश्न हिंदुत्ववादीच येतील 100%. तीच लाईन आहे. त्या लाईनची आज पायाभरणी झाली दोन्ही बाजूनं. आणि मग मंत्री महोदयांनी विचारलेले प्रश्न, ज्याचा काही रिलेव्हन्स आज तसा नव्हता, तो रिलेव्हन्स आणला गेला आणि त्याच मुद्द्यावरती दिवसभर ह्या मराठीच्या मुद्द्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे बॅटन लाईन आत्ता स्पष्ट होत चाललेली आहे, जी ब्लर होती. आणि मग जेव्हा संयुक्त जाहीरनामा येईल, त्या जाहीरनाम्याच्या अनुषंगानेच थेट बोलणार नाही, पण पंतप्रधान साधारणपणे श्री उद्धव ठाकरे यांना काय प्रश्न विचारतील आणि भाजपची मंडळी पण त्यांना काय प्रश्न विचारतील, असाच तो मुद्दा असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जे 1,000 रुपये घ्या आणि विकासाच्या मुद्द्यावरती बोलून दाखवा असं जे उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय, त्याच्यात फारसं कोणी लक्ष देणार नाही. मुद्दा असणार आहे ते मराठी माणूस आणि त्या माणसाभोवती 2 ठाकरे बंधूंचा आणि त्याला प्रतिवाद हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही ते जे शाल वगैरे पांघरली होती त्याचं काय झालं, असा साधारण असणार आहे. सो इकडे आपलं खूप बारकाईने लक्ष आहे. मला आनंद आहे की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं पाहत आहात. पण तरी सुद्धा तुमची काही मतं असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पहा आणि ह्या निवडणुकीकडे अत्यंत बारकाईने बघा. थांबूया आपण ते.